ही 5 लक्षणे दिसली तर समजा तुमच्या घरात कुलदेवीचा वास आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या कुलदेवीचं आपल्यावर लक्ष आहे ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते। आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसे ओळखावे मित्रांनो, यासाठी वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजतं ती लक्षणे कोणती आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ त्यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय, तर आपल्या कुळाचे रक्षण करते आणि आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे। बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो, म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते। प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते, जशी की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल, कोणाची रेणुका देवी असेल, कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर कोणाची कालीमाता सुद्धा असेल आणि कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असू शकते। हे कोणाची कुलदेवी ही बदलत असते। ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा घराण्याचा सांभाळ करत असते। कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या कठीण तपस्या, सेवा, उपाय करायला लागत नाहीत। कुलदेवी स्वयंसिद्ध स्वरूपात असते, आपल्या कुळातील तिची सेवा घडत आलेली आहे। जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये वादविवाद होत असतील तर अशा घरांमध्ये सतत भांडण होत असते। घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही, त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात। अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते। जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे, म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे, तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे, तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका। तसेच आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं असतात, म्हणजेच आपले आजोबा असतील, आपले पणजोबा असतील, त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतातच। त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर आपल्या पाठीशी असतेच। वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेले पाहिजे। कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे, तिची आराधना केली पाहिजे। घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले पाहिजे, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो। त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा कोणताही कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही। एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते। त्यासाठी आपण आपल्या देवघरांमध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवला असतो। विना कलश देवारा असू नये, कुलदेवीचा कलश स्थापन करावा। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारची कठीण तपस्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही। जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा एखाद्या नवीन शुभकार्य होतं, बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य द्यावे। तसेच नवीन कामांची सुरुवात करतेवेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवले पाहिजे, तिथे स्मरण केले पाहिजे, आपल्याला त्या कामांमध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे। नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे। एवढे केले तरी देखील पुरेसे आहे। काही खास संकेत आपण पाहणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, ती तुमच्या घरामध्ये निवास करत आहे। पहिलं लक्षण असे आहे, ज्यामध्ये त्या घरातील कुलदेवी त्या घरावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते। त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, ते काम निर्विघ्नपणे पार पडते। म्हणजे ज्येष्ठ घरातील व्यक्तींनी जी काही कामे हातात घेतली आहेत ती कामे पूर्णतः ती काम थांबत नाही, त्यांना ते कामामध्ये, म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून देवीचं काहीतरी करणं चुकत आहे, तिचे काहीतरी करायला राहत आहे। त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील कुटुंब, सहपरिवार, लहान मुलांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावं, म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचे, तिची ओटी भरावी, तिचा मानसन्मान पूर्ण करावा आणि नवरात्रीमध्ये 9 दिवसांचे उपवास तिच्यासाठी करायचे। एवढंच केलं तरी सुद्धा भरपूर आहे। म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी येते ते सर्व आपल्याला करायचं आहे। मग उपवास असतील किंवा तुमच्या कुलदेवीचं काही कार्य असेल, सुवासिनी जेवायला घालणं असेल, अशा प्रकारे जी काही कार्य येतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा, घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे। जरी मोर ठिकाणी जाणे जमले नाही तरी आपल्या जवळपास कुठेही मंदिरात असेल तिथे जावे।
आपण कुलदेवीची सेवा करत असतो, कुलदेवीचा शुक्रवार असतो, जमले तर त्या दिवशी उपवास करावा. घरातील एखाद्या व्यक्तीने शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला तरी देखील चालतो. कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना भेटतो. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे. अशा व्यक्तींना प्रत्येक कामांमध्ये यश मिळते, कोणत्याही कामांमध्ये बाधा येणार नाही. त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार घेतात. त्यामुळे त्या घरामध्ये ग्रहकलह म्हणजे भांडण अजिबात होत नाही. त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात. त्यांच्याशी मानाने वागतात. त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत. त्या घरातील मुले देखील आज्ञाधारक असतात. त्या घरातील जे काही कर्तव्य पुरुष असतात किंवा कर्ती व्यक्ती असते त्यांना प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतात. हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामे अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात. तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. जर घर अगदी प्रसन्न वाटत असेल तर सगळं अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल की घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारलेलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या घरावर आल्यावर अगदी प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही, आपल्या घरी जाऊन नाही, कारण घरी गेल्यावर काही असणार आहे, काय होणार आहे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते. सतत खटके उडतात किंवा घरामध्ये वादविवादाचे वातावरण निर्माण होत असतं. अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लागत नाही तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे की घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच आनंद नसतो असं त्यांना वाटतं. म्हणजे थोडक्यात काय तर आता घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. घरामध्ये राहणारी व्यक्ती अगदी मिळून मिसळून राहतात, इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात, कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत. अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं. साहजिकच अशा बरोबर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते. कुलदेवीचा आशीर्वाद त्यांच्या घरावर त्या व्यक्तींवर असतो. यानंतर चौथे लक्षण असे आहे की घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी, त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे की नाही. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावी म्हणजेच काय तर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करावे लागत नाहीत, तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास असतो. कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मूल होत नाही. आपत्ती प्राप्तीसाठी अशा कुटुंबांमध्ये अडचणी येत राहतात. जोडप्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली तरीही अपत्य प्राप्ती होत नाही. साहजिकच कुलदेवीचा सेवा होतात. घरामध्ये सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते. परंतु ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरांमध्ये वंशवृद्धी येण्यास अडचणी येतात. यानंतर पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट प्रबळ शक्ती किंवा वाईट नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. यामुळे कितीही प्रबळ वाईट सक्रिय शक्ती असली, कितीही आपल्या घरावरती करणी बाधा केली, वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादाने कुलदेवीच्या शक्तीमुळे ती करणी बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही. यानंतर सगळ्यात शेवट आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुळाच्या देवीची आपल्याकडून काही सेवा करायची चुकत असेल किंवा कुलदेवीचं आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे ती सांगते व आपल्याकडून काही चुकत असेल तर ती आपल्यावर नाराज असेल तर ती अवश्य संकेत देते. तर मित्रांनो किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते. आपण सुद्धा आपल्या घरातील वडील आणि माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्की सांगितलेलं ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती, देवीने हे करायला सांगितलं आहे, देवीने दर्शनाला यायला सांगितलं आहे, असं सांगितलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजते की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. ती आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देते. किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असतील तर त्यांचे संकेतसुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते. त्या कुळाचे रक्षण करणारे प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते. संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यांमध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे कुलदेवाचं कोणतेही कार्य अजिबात चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू, नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. त्यामुळे तुमची जी कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीला तुम्ही नक्की जा, तिची पूजा अर्चा करा. श्री स्वामी समर्थ.